ठाण्याच्या वर्तकनगर भागातील म्हाडाच्या भूखंडावरील अधिकृत गाळेधारकांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले। बेकायदा बांधकामांमुळे गेल्या 3 वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प रखडल्याचा आरोप करत येथील गाळेधारकांनी हे आंदोलन सुरू केलं होतं। पुनर्विकासात अडथळा ठरत असलेली बेकायदा बांधकामे तोडण्याची मागणी गाळेधारकांनी केली। वर्तकनगर येथील म्हाडाच्या अभिन्यासामध्ये वाणिज्य प्रयोजनासाठी भूखंड दर्शवण्यात आला आहे। त्यातील एक भूखंड वर्तकनगर शॉपकीपर्स प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालकीचा असून तिथे 80 गाळे होते, तर दुसरा भूखंड म्हाडाच्या मालकीचा आहे। या दोन्ही भूखंडांचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार 3 वर्षांपूर्वी 80 गाळे तोडण्यात आले। हा भूखंड गाळेधारकांनी विकासकाला देऊ केला। तसेच बाजूचा म्हाडाचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी विकासकाने पैसेही भरले, परंतु त्यावरील बेकायदा बांधकामे अद्याप हटवण्यात आलेली नाहीत। त्यामुळे या भूखंडाचा पुनर्विकास रखडला आहे। पुनर्विकास रखडल्यामुळे गाळेधारक हवालदिल झालेत। त्याचबरोबर गेल्या 3 वर्षांपासून भाडे मिळत नाही। यामुळे गाळेधारक मेटाकुटीला आले असून त्यांनी वर्तकनगर शॉपकीपर्स प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या ठाणे महापालिका मुख्यालयासमोर काल साखळी उपोषण केले। या उपोषणाचे नेतृत्व काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले। त्यांचे देखील या ठिकाणी 2 गाळे आहेत। 3 वर्षांपासून गाळे तोडल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली। तेथे अनेक ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला यांचे गाळे होते। याच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे या गाळेधारकांनी सांगितले। ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्याप फरकाची रक्कम मिळाली नाही। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून 23 जून रोजी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी असे नमूद केले होते की 8 वर्ष उलटून गेली तरी 7व्या वेतन आयोगातील 20% फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही। सन 2016 ते 2019 या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून ग्रेड पे, ग्रॅज्युटी, रजा विक्री, पेन्शन विक्री, बेसिक पगार फरक, नगदीकरण फरक, वेतन निश्चिती फरक आदी देण्यात आलेले नाहीत। त्या बाबतीत माननीय आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकारी यांचे लक्ष वेधले व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या रकमा कशा व किती लवकर देता येतील अशी विचारणा केली। तदनंतर लेखा व वित्त अधिकारी यांनी 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता आपल्याला देण्याबाबत आदेश दिले। तसेच तो हप्ता बँकेत जमा देखील झाला आहे, हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले होते। त्यावरून आज संघटनेने अध्यक्ष PH पाटील आणि सचिव इजाज पटेल यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत इतर फरकाची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले व संघटना अध्यक्ष व स्वतः सचिव यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांचे मनापासून त्यांनी आभार मानले। सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिले आयुक्तांनी? मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली। आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या। त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या। वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, पण तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या। 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत। आता 3रा हप्ता आजच आम्ही सौरभरावची माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26 पर्यंत देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते। त्याच्यामुळे माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर
माणसांना काय काय फेस करावं लागतं, काय काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत. येणे कुठली होती आणि कशा प्रकारे तुम्ही पाठपुरावा करत होता? ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिव म्हणून मी आज आम्ही आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी आम्हाला ग्रॅज्युएटी संदर्भात 10-20-30 रजा विक्री, पेन्शन विक्री, परत नगदीकरण, वेतन निश्चिती, बेसिक पगाराचा फरक, या सगळ्या मागण्या आमच्या ज्या वर्षानुवर्षे पेंडिंग होत्या त्या देण्याबाबत आम्हाला अगदी पॉझिटिव्ह त्यांनी हे दिलं, आश्वासन दिलं आणि आम्हाला ग्रॅज्युएटीचे 2 हप्ते मिळालेले आहेत. 3रा हप्ता मला आजच सर बोलले का आजच तुमचा बँकेत जमा होणार आहे आणि यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा सचिव म्हणून मी आयुक्त सौरभ राव यांचे मनापासून आभार मानून माझे धन्यवाद देतो त्यांना. ठाणे महापालिका क्षेत्रातील आणि विशेष करून दिव्यातील अनधिकृत शाळांच्या विरोधात आजपासून दिव्यातील अनधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. मात्र सर्व अनधिकृत शाळांवर 8 दिवसात कारवाई करण्याचे अल्टिमेटम शिक्षण संघटनेकडून देण्यात आले असून प्रशासनानेही कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. दिव्यातील अधिकृत शाळा 1 जुलैपासून बेमुदत बंद ठेवण्याचा दावा इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने करण्यात आला होता. वारंवार तक्रार करूनही दिव्यातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्याने शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. शाळा बेमुदत बंद करत असल्याचे पत्र देखील संघटनेच्या वतीने सर्व सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली जाते. या शाळांमध्ये पाल्याने आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवू नये असे देखील सांगितले जाते. महापालिका हद्दीत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा असून यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आकडा अधिकच असल्याचे दिसून आला आहे. सध्या इंग्रजी शाळांना चांगली मागणी असल्याने नावाजलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रत्येक पाल्याला आपल्या मुलाला टाकणे शक्य होत नाही. त्यामुळे याचा फायदा घेत झोपडपट्ट भागात अशा शाळांचे प्रमाण वाढत आहे. दिव्यात आजच्या घडीला 81 शाळा या बेकायदा असल्याचा दावा या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तक्रार करूनही प्रशासनाकडून या अनधिकृत शाळांवर कारवाई होत नसल्याने जर अनधिकृत शाळांवर कारवाई होत नसेल तर अधिकृत शाळाच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवण्यात येऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले होते. मात्र 8 दिवसात या शाळांवर कारवाई करा अन्यथा हे आंदोलन पुन्हा छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पोपडे निघालेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या, प्लास्टर पडल्याने उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्या, इमारतीमधून झिरपणारे पावसाचे पाणी, तडे आणि कोणत्याही क्षणी कोसळले अशी बिकट अवस्था ठाणे रेल्वे स्टेशन येथील ST बस स्थानकातील इमारतीची झाली. अत्यंत जीर्ण झालेल्या या इमारतीमधील कोंदट वातावरणात जीव मुठीत धरून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. या इमारतीची केवळ तात्पुरती डागडुजी करण्यापलीकडे कोणतीच कामे केली जात नसल्याने प्रवाशांबरोबरच ST कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. STच्या ठाणे विभागातील आगार क्रमांक 1 अंतर्गत असलेल्या ठाणे स्टेशन येथील बस स्थानकातून बोरिवली, भिवंडी, वाडा, जव्हार, नालासोपारा, विरार आदी अनेक मार्गावर बसेस सुटतात. त्यामुळे येथे प्रवाशांची कायमच वर्दळ दिसून येते. या ठिकाणी STचे आरक्षण केंद्रे असून अत्यंत महत्त्वाचे
मेट्रोच्या आशा या स्थानकाची प्रचंड दुरावस्था झाल्याने स्थानकांमध्ये बळजुबरी मजली आहेत. स्थानक परिसरात खड्ड्याचे साम्राज्य असून खड्ड्यामुळे बसचा अपघात होण्याची शक्यता आहे. खड्ड्यात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे बस पकडण्यासाठी स्थानकात आलेल्या प्रवाशांची तारांबळ उडत आहे. या बस स्थानकातील कार्यालयाच्या भिंती खराब झालेल्या असून अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले. भिंतीमध्ये लोखंडी सळ्या दिसू लागल्यात. खिडक्या तुटलेल्या असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एखादी खिडकी तुटून खाली पडू शकते. भिंतींना तडे गेले असून पावसाचे पाणी इमारतीमध्ये झिरपत आहे. त्यामुळे इमारतीचा एखादा भाग किंवा संपूर्ण इमारत कोणत्या क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये एस टीचे कर्मचारी इमारतीत काम करत आहेत. इमारतीमधील कोंदट वातावरणामुळे कर्मचारी त्रस्त असून आरक्षण केंद्रातील स्थिती भयानक आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो 4 आणि मेट्रो 9ला विकास केलेल्या प्रकल्पाची दिलेली नावे रद्द करावीत. आदिवासी कोळी समाजाच्या भावनांचा विचार करून त्यांच्या पारंपरिक गावांची नावे स्थानकाला द्यावीत. तसेच तीनाथ नाका मेट्रो स्थानकाऐवजी धर्मवीर आनंदिके हे नाव द्यावे अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी मागणी केली. त्यांच्या मतदारसंघात अनेक गावे आणि आदिवासी पाडे असून ठाणे व मीरा भाईंदर शहराच्या जडणघडणीत आणि विकासात आगरी कोळी समाजाचे फार मोठे योगदान आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मेट्रोचे काम चालू असून लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे. परंतु MMRDAच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावे सुचवलेली असून त्यामध्ये बिल्डर विकसित केलेल्या प्रकल्पाचे नाव देखील देण्यात आले आहेत असा आरोप परिवहन मंत्री सरनाईक यांनी केला आहे. वास्तविक या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील गाव खेड्यांचे गावपण जपण्यासाठी व आगरी कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मूळ गावांचा तसे आदिवासी बांधवांनी सुचवलेल्या नावांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे मेट्रो 4च्या स्थानकाची नावे गायमुख, भाईंदरपाडा, मोगरपाडा, ओळा, वाघबीळ, कासारवडवली, मानपाडा, तत्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी जंक्शनऐवजी ठाणे महापालिका भवन, छत्रपती संभाजीनगर स्थानक, RTO तीनाथ नाकाऐवजी धर्मवीर आनंदिगे साहेब स्थानक अशी नावे प्रताप सरनाईक यांनी सुचवून ही मागणी केली आहे.